नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता या नव्या बँकेत जमा होणार आहे। अनेक लाभार्थ्यांना माहिती नाही आहे की माझे पैसे कोणत्या बँकेत नेमके जाणार आहेत। तुमची बँक कोणती आहे अवघ्या 2 मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे। त्यासाठी आताच चेक करून घ्या। पीएम किसान सन्मान निधी योजना असो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो, कोणत्या बँकेत तुमचे पैसे येणार आहेत पूर्ण माहिती डिटेल्स देण्यात आली आहे। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, बँक चेक करण्यासाठी गुगलमध्ये माय आधार किंवा आधार या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल UIDAI ची। आधारची ऑफिशियल वेबसाईटला सिलेक्ट करायचं आहे। पहिली वेबसाईट आहे, पहिल्या लिंकला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर भाषा सिलेक्ट करण्यासाठी एक पेज ओपन झालेला दिसेल। यामध्ये भरपूर अशा भाषा देण्यात आलेल्या आहेत। इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे। आपण आता इंग्लिशला सिलेक्ट केलेले आहे। त्यानंतर इथं समजून घ्या पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे। तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे। कोणती बँक आहे अवघ्या 1 मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे पाहता येणार आहे। आधार कार्डचा हा ऑफिशियल पोर्टल आहे। या ऑफिशियल पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व पाहता येणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा 3 रेषावरती दिसत आहेत। या ठिकाणी या रेषाला इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। रेषाला जेव्हा सिलेक्ट कराल, सिलेक्ट केल्यानंतर 1 नंबरला माय आधार हा ऑप्शन दाखवला जात आहे आणि त्याच्या समोर एक बाण आहे, त्या बाणला इथे सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये आधार सर्व्हिस नावाचा 3ऱ्या नंबरला एक ऑप्शन दाखवला जात आहे। या ठिकाणी याला इथे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर दुसरा पेज तुमच्या समोर ओपन झालेला दिसेल। आता या पेजवरून तुम्हाला सर्व पाहता येणार आहे। त्यासाठी लॉग इन करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता आधार लिंकिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसत आहे। आधार लिंकिंग स्टेटसच्या वरी या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस याला इथे सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड आहे तो लॉग इन करावा लागणार आहे। आता लॉग इन यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आधार नंबर असणं आवश्यक आहे। तो आधार नंबर तुम्हाला इथं इंटर आधार या ठिकाणी टाकायचा आहे। खाली जो कॅप्चा दिलेला आहे जसा तसा इंटर अबो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर इंटर OTP या ठिकाणी जो तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP आलेला आहे तो OTP येईल। तो OTP तुम्हाला टाकायचा आहे। आता मी दाखवतो, इथं सेंड OTP यावरती क्लिक केलेलं आहे। OTP इथं जनरेशन सक्सेसफुल बघा, इंटर OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। थोड्या वेळानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। जर तुम्हाला OTP आलेला नसेल तर रिसेंड तुम्ही परत करू शकता। आता OTP येईल याची आपण प्रतीक्षा करूया। OTP आलेला आहे तो OTP इथे लिहून घ्या किंवा कॉपी करा। इंटर OTP या ठिकाणी टाका। इंटर OTP या ठिकाणी टाकल्यानंतर लॉग इनचा बटन ओपन झालेला दिसेल। लॉग इन वरती क्लिक करा। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड जो आहे लॉग इन झालेला आहे। प्रोफाईल सुद्धा वरती दाखवली जात आहे। तुमचा फोटो तुम्ही पाहू शकाल। आता तुम्हाला मेन मुद्दा आहे, बँक आधार सीडिंग कोणती आहे किंवा DBTला कोणती बँक लिंक आहे, कोणत्या बँकेत माझे पैसे जाणार आहेत हे आपल्याला चेक करायचं आहे। त्यासाठी बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर 1 सेकंदाच्या आत तुमच्या समोर समजून येईल कोणती बँक DBTला लिंक आहे, NPCIला लिंक आहे, कोणत्या बँकेत तुमचे हे पैसे जाणार आहेत। मित्रांनो, लास्ट अपडेट किती तारखेला झालेली आहे ही बँक तो सुद्धा दर्शवला जाईल। त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस जो आहे कोणती बँकेचा आहे, ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे, बँकेचं नाव सुद्धा या ठिकाणी दर्शवलं जाईल। तुमचे आधार कार्डचे 4 डिजिट सुद्धा या ठिकाणी दर्शवले जाईल। याच बँकेत तुमचे पैसे जाणार आहेत। गव्हर्नमेंट योजनेचे सर्व पैसे याच बँकेत जाणार आहेत। या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।